पचपौली थाना क्षेत्र में पुलिस ने एक आरोपी को गांजा बेचते हुए गिरफ्तार किया है। यह कार्रवाई एक कॉम्बिंग ऑपरेशन के दौरान की गई, जिसमें पचपौली पुलिस के साथ लकड़गंज पुलिस टीम ने कार्रवाई को अंजाम दिया है। पुलिस को सूचना मिली थी कि आरोपी अवैध रूप से गांजा बेच रहा है, जिसके बाद कॉम्बिंग ऑपरेशन शुरू किया गया। इस दौरान आरोपी को रंगे हाथ पकड़ लिया गया और उसके पास से गांजा बरामद किया गया। आरोपी को पचपौली पुलिस स्टेशन लाकर उसके खिलाफ संबंधित धाराओं में मामला दर्ज किया गया है। ये कार्रवाई पुलिस अधिकारियों के कड़े नेतृत्व में की गई है, जिससे अवैध मादक पदार्थों के खिलाफ पुलिस की मुहिम को और ताकत मिली है। पुलिस ने कहा है कि ऐसे ऑपरेशनों को लगातार जारी रखा जाएगा ताकि शहर को अपराध मुक्त बनाया जा सके। काल संध्याकाळी माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी सर्व नागपूर शहरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करण्याबाबत आदेश दिलेले होते आणि माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली माननीय ACP मॅडम लकडगंज विभाग यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वतः पाचपावली पोलीस स्टेशनचे पथक, त्याचप्रमाणे अन्य पोलीस स्टेशनचा स्टाफ यांच्या मदतीनं पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। कोम्बिंग ऑपरेशनमध्ये गुन्हेगारांची झाडाझडती घेणं, सर्च घेणं, त्याचप्रमाणे जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांचा शोध घेणं आणि अन्य काही इल्लीगल ऍक्टिव्हिटी चालू आहेत का याबाबत खात्री करून त्यांच्यावर कायदेशीर करण्याबाबत सूचना होत्या। त्यानुसार कोम्बिंग ऑपरेशन सुरू झालं। यातील जो आरोपी आहे ऋतिक उर्फ सोमेश विलास पराते, नंदगिरी रोड पाचपावली, हा त्या ठिकाणी आम्ही पायी जात असताना एक दोन कस्टमर त्या ठिकाणी होते आणि त्यांना प्लास्टिकच्या पुडीतून काहीतरी नशाकारक पदार्थ विक्री करताना दिसून आला। पोलिसांना बघून ते दोन लोक अंतराचा फायदा घेऊन पळून गेले, परंतु ह्याला घेराव घालून आपण ताब्यात घेतला आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा हा नशाकारक अंमली पदार्थ जो आहे तो मिळून आला। त्यानंतर त्याच्यासोबत त्याची दुचाकी जी होती ऍक्टिवा ती देखील आम्ही पंचांसमक्ष झडती घेतली, त्यामध्ये देखील काही गांजा मिळून आला। याच्यामध्ये एकूण जो आहे तो 388 ग्रॅम हा एकूण 6400 रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ त्याच्या ताब्यातून मिळून आला। खिशात काही रोख रक्कम मिळून आली। त्याचा मोबाईल आणि त्याची जी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आहे ती देखील आपण ताब्यात घेतलेली आहे। हा जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। यापूर्वी सन 2018 पासून त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल आहेत। त्याचप्रमाणे अटेम्प्ट टू मर्डर आणि 324 म्हणजे दुखापत करण्याचे गुन्हे दाखल आहेत। त्याचप्रमाणे गेल्याच वर्षी याच्या विरुद्ध गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्याबाबतचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे। आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे आणि त्याबाबतचा जो पुढचा तपास आहे तो या ठिकाणी सुरू आहे। या सर्व जे ऑपरेशन आहे ते माननीय DCP झोन 3 महत स्वामी मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार हे सर्व ऑपरेशन पार पडलेलं आहे। आरोपीला आम्ही या ठिकाणी कोर्टात हजर करणार आहे आणि त्याची पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास करण्यात येणार आहे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ निशा पंजवानी की रिपोर्ट।